ही माती आहे ना, आणि सर्व माती आली वरच्या लेअर पासून खालच्या लेअर पर्यंत. ठीक आहे. आता याला असं पसरव, म्हणजे सर्व आपण 5-6 गड्ड्याची माती एकत्र करायची. आता याच्यातली आपल्याला घ्यायची किती, 1.5 किलो. त्या सर्व गड्ड्यातली माती आणली की त्याचे असे भाग हे करायचा, पसरवायचा. झालं. याले अशा रेषेमध्ये 4 भाग करायचे. ठीक आहे. आमने सामनेचे 2 काढून टाकायचे. म्हणजे ही माती सरकली, ही काढून टाकलो आपण, ही एकत्र करायची पुन्हा मिक्स करायची आणि ही बाजूला काढून टाकायची. ठीक आहे. ही आता माती आपल्याला 1.5 किलो पर्यंत राईट पर्यंत असे 4-4 भाग करायचे. किती? 4-4 भाग. 4-4. आता पुन्हा हे अलग करायची, 2 काढून टाकायचे. आता ही समजा 1/2 किलो माती राहिली. हा, याला पन्नीत घ्यायचं आपल्या पांढऱ्या पिशवीत पन्नीमध्ये. हा, मग त्याच्यावर नाव, स्वतःचं नाव, चिठ्ठी लिहायची, गावाचं नाव, तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि हो सर्व नंबर, पाणी वापर संस्थेचं नाव, हो पाणी वापर संस्थेचं नाव, गावाचं नाव, गावाचं नाव, 7/12 नंबर, गट नंबर, नंबर, आराजी. हो, तुमचा गट नंबर आला पाहिजे, तुमची आराजी किती आहे, तुमचा पीक कोणता होता, हो, आणि ते तुमचा पीक कोणता घेतला होता मागच्या वेळेस कोणतं पीक घेतलं, आता तुम्ही पुन्हा म्हणजे समोर कोणतं घेणार ते पण माहिती लिहायचं, त्याच्यावर लिहायचं. मी वाटलं तुम्हाला ते एक फॉर्मॅट देतो, एक फॉर्मॅट येते ते फॉर्म भरून. हो फॉर्मॅट येते, ते करायचं. आणि याचे नोट कॅम्प मध्ये फोटो काढायचा, जेणेकरून आपल्याला ते अक्षांश ते आलं पाहिजे. कुठली माती आहे, त्या ठिकाणची माती आहे बा, या ठिकाणची आपल्या शेतातली फोटो काढायचे. हो हो हो, फोटो काढायला नोट कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचं, जसं आपण काढतो ना आता आपल्या फोटो, त्या पद्धतीने सेम तसंच टाकायचं. लोकेशन, हो, लोकेशन येतं त्याच्यावर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड येतात. आता हे समजा आपण ही घेतलं, ही चिठ्ठी टाकली त्या पिशवीमध्ये, ते बांधायचा आणि माझ्याकडे आणून द्यायचं. हा, माती खोदताना लोकेशन टाकायला लागते का? तुम्ही जिथली माती घेतली आहे त्या ठिकाणचा फोटो काढायचा जीपीएस कॅमेऱ्याने. हा, जसं आता आपण तिथून माती घेतली, खड्डा खोदलाय, तिथली एक फोटो काढायची, एक फोटो काढून टाकायचा, मोकळं. ठेवायला लागतं एक माणूस फोटो काढायला. नाही, आपणच काढायचं स्वतः. माती काढताना फोटो नाही काढायचे, माती काढल्यानंतर आपण एक स्वतः फोटो घ्यायचा. फोटो काढायची नाही तिथं, जीपीएस कॅमेराने काढायचं, ते येते ऑटोमॅटिक. इथलं ते अक्षांश जे आहे ते आपल्याला माहित पडते. आणि आता हे आपल्या लॅबमध्ये जाते, याच्यात बरेचसे टेस्ट करतात, किटाणू वगैरे काय आहे, कोणती कमतरता आहे. किटाणू नाही करते. याच्यामध्ये तुम्हाला लोह जास्त आहे, नत्र जास्त आहे का, पुरत किती प्रमाणात आहे, हे तुमच्या पत्रिकेवर येईल. मृदपत्रिका म्हणतात त्याला. त्या पत्रिकावर आल्यावर मग आपल्याला आपल्या जमिनीत, म्हणजे ही काढलेली माती शेतातली, याच्यात काय काय कमी आहे, नत्र, पुरत, पालाश किंवा लोह जास्त, जे 17 प्रकारचे जे न्यूट्रन्स असतात आपल्या मातीत, न्यूट्रन्स राहतात ना, त्या मातीत कोणती कमतरता आहे, आपल्याला काय किती कमी आहे आणि किती टाका लागत, आणि टाकासाठी काय वापरायला लागेल हे मग साहेब सांगतील. टाकाचं खत जर टाकायचं राहिलं तर किती प्रमाणात टाकायचं, म्हणजे आपल्या ऑलरेडी याच्यात त्याचा पालच जास्त राहते, कारण आपल्याकडे काय धान आहे, आपण तिथंच मुरवतो शेषकड वगैरे, म्हणून ते त्याच्यात पालाचं प्रमाण जास्त राहील, पण नत्र कमी राहू शकते. जरी नसलं तरी आपल्याला वरतून टाकता येईल. जसं आपण गांडूळ खत टाकतो, शेणखत टाकतो, हो, कंपोस्ट खत टाकतो, आणि नत्र स्थिरीकरणासाठी तुम्हाला मग बाकीचं नाही का, एक ॲझोला म्हणून आहे, हा, तो पण आपल्याला तो पण यूज करता येईल. हा, ॲझोला म्हणजे तो आपल्याला पाण्यामध्येच राहतो, पाण्यावर असा तरंगतो, तो छोटासा राहतो. हो, आणि तो सगळ्याच ठिकाणी यूज होतो. आणि माहिती का, इव्हन ते जर ॲझोला टाकला तर गाईच्या दुधात वाढ होते. शेळीला दिले तर शेळीच्या दुधात वाढ होते. आणि ते कोंबडीला जर दिला तर कोंबड्याचा आकार वाढते कोंबड्याचा. हो, कोंबडी पण खाते ना. आणि
हे समजा आता आणि ॲझोला आपण धानात पण वापरू शकतो. ॲझोला हे धानामध्ये पण टाकू शकतो आपण ॲझोला. हो. जेवढे सूर्यकिरण डायरेक्ट धान झाल्यानंतर हो होणार नाही, थंडावर आहे. जेवढं थंड तेवढं उत्पन्न तुमचं चांगलं येईल. तुमच्या टाक्यात जरी ॲझोलाचा तुम्ही एक फुल जरी टाकले तरी पुरा टाका भरून जातो. एक ॲझोलाचा टाका बनवला की त्याला मला वाटतं 200 रुपये काहीतरी अनुदान आहे. हां 200 हो 200-500 रुपये आहे. ते बनवा असं घरगुती टाका चालते का आपला? सगळंच ते टाकलं चालते. तुम्ही कुठेही टाका. पण माहिती का ते वाढ नाही होत ते- त्याची. हो. लांब राहिला तर आपल्या त्याची घरी वाढ जास्त बनवायचं. होते. नाही नंतर शेतावर शिंपडायचं. आणि हे आणि इथलं शेतात जे टाकता येते ना. वाढली ॲझोला आहे. आहे का नाही, गाळ करून ठेवायचा. याच्यामध्ये वाढ नत्राचं वाढ- प्रमाण वाढवते. बिजाला वगैरे नाही. नत्राचं प्रमाण वाढवते. जसं एखादी बोडी वगैरे आहे त्या बोडीने टाकू शकतो आपण. ठीक आहे. हे असं माती परीक्षणासाठी घ्यायचं आणि पिशव्या भरून द्यायचं. आणि परीक्षणासाठी माती आपल्याला पाठवावं लागेल. माती पाठवल्यानंतर तिथून मग आपल्याला माती टेस्ट करून येईल. याच्यासाठी 1-1.5 महिने 2 महिन्याचा कालावधी लागेल. सर्टिफिकेट देतील आणि सर्टिफिकेटचं वाचन करून देतील साहेब. तुम्हाला वाचन करून सांगतो. म्हणजे का कमी आहे. घ्यायला लागते आपल्याला. हा. हा मार्च महिना चालू आहे ना, आता चालू होणार आहे ना, त्या महिन्यामध्येच आपल्याला म्हणजे घ्यायला लागतं. पुढच्या येणाऱ्या खरीपमध्ये आपल्याला शेतीला म्हणजे सेंद्रिय पद्धतीने आपल्याला करता येईल. असं घ्यायचं. ठीक आहे. हे आता हे अर्धा किलो माती समजा अशी आहे, तर हे भरायची पिशवी.